खरंय खरंय. आता महिला बाल विकास मंत्री म्हणून तुम्ही दोनदा हा कार्यभार हाकत आहात, पण हा प्रश्न राहून राहून नक्कीच येतो की आजही महिलांसाठी राजकारण हे आणि त्यातले चॅलेंजेस हे कमी झालेले नाहीयेत. तर ह्या चॅलेंजेसकडे तुम्ही कसे पाहता? खरं तर मी स्वतः असं म्हणते की महिलांना सगळ्या फील्ड्समध्ये चॅलेंजेस आहेत. कुठलंही फील्ड असो, राजकारण असो, त्या कुठे ऑफिस जॉब करत असो तिथेही त्यांना चॅलेंजेस आहेत. त्याचबरोबर कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असो त्यांना चॅलेंजेस आहेत. जसं उदाहरणार्थ पत्रकारिता आपण धरलं तर फील्डवर काम करताना आपल्या फिजिकल केपेबिलिटीजवर डाऊट्स घेतले जातात. शेवटी काही लिमिटेशन्स आहेत, हे आपण मान्यही केलं पाहिजे, त्यामध्ये काही नाही. काही फिजिकल प्रॉब्लेम्समधनं आपणही जात असतो, त्याच्यामुळे त्या थोड्या लिमिटेशन्स आपल्यावर सुद्धा येत असतात. पण आपण त्याचं कॉम्पेन्सेशन हे दुसऱ्या कुठल्या तरी आपल्या ह्याच्यातनं परफॉर्म करून आपण देत असतो. सो मला स्वतःला असं वाटत असतं की समजा एखाद्या गोष्टीबाबत मी सक्षम नसेल तर त्याचं कॉम्पेन्सेट मी दुसऱ्या ह्याच्यातून केलं पाहिजे. सो आपल्याला आरक्षण म्हणून, आता आमदारकीला तर आरक्षण नसतं, आम्ही सर्वसाधारण जे काही आहे त्याच्यातूनच आम्ही निवडून आलेलो असतो. आता माझ्या समोरचे उमेदवार हे पुरुष उमेदवारच असतात, हो ना, त्यांच्या समोर आम्ही निवडून. पण जेव्हा आपल्याला ही संधी मिळते त्या वेळेला आपण त्या संधीमध्ये काय करतो, आपण लोकांचा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा कसा बदलतो, ह्याकडे खूप गोष्टी अवलंबून आहेत. मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही काम केलं, पण मी नेहमी महिलांना राजकारणामध्ये सांगत असते की आपण संघटनेमध्ये काम केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ऑलरेडी अंदाज येतो की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत आणि ह्याच्या समोरचे काय चॅलेंजेस आहेत. मग जर आपण निवडणुकीच्या राजकारणात पडलो तर एकदा आरक्षित जागेवर एकदा तुम्ही निवडून याल, पण त्या 5 वर्षात तुम्ही काय काम करता याच्यावर तुमचं पूर्ण पॉलिटिकल करिअर हे पुढचं अवलंबून असतं. सो परफॉर्मन्सला आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. महिला सरपंच झाली म्हणजे तुझं पुढची टर्म पण मिळेल असं नाही. तू महिला सरपंच पद मिळालेलं असताना आरक्षित जागेवर तुम्ही काम कसं करता, काम इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण करावं की पुढच्या वेळेला महिला आरक्षण नाही पडलं तरी लोकांनी म्हटलं पाहिजे नाही ती सरपंच झाली. सो आपल्या समोरचे चॅलेंजेस असतात, पण त्याचे सोल्युशन्स पण आपल्याकडे असतात आणि ते सोल्युशन्स आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुळात आपल्यामध्ये ही इच्छा असणं की आपल्याला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व तयार करायचंय, मग त्याचे मार्ग आपल्याला आपोआप मिळतात. सो चॅलेंजेस कुठल्या क्षेत्रामध्ये नाही आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. शेवटी त्या असताना हाऊ वी सी ॲट दी चॅलेंजेस, हे पाण्याचा ग्लास अर्धा भरलाय का अर्धा रिकामा आहे, खरं आपला दृष्टिकोन असतो. आता 29 मध्ये मला वाटतं की 33% आरक्षण येणार आहे, आमची संख्या वाढणार आहे.